सब्बन्युतं सत्था वंदे तं बोधिपादपं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि जे महान असं वैभव ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाले, असे महान युगप्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज अश्विन पौर्णिमेच्या या महान मंगलमय दिनी या पवित्र साजापूरच्या भूमीमध्ये पूजनीय भिक्खू काश्यपजी यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या वर्षावास समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी नालंदा बुद्ध विहार परिसरातील या मंचावर उपस्थित असलेले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होतो आहे, असे पूजनीय भिक्खू यश प्रज्ञाबोधीजी महाथेरो, ज्यांनी आत्ताच आपल्याला अतिशय सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महाथेरा, त्यांच्या पूर्वी ज्यांची अतिशय मार्मिक आणि प्रसंगावधान साधून ज्यांनी आपल्याला उपदेश केला, असे आमचे धम्मबंधू औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय सचिव भिक्खू धम्मबोधीजी थेरो, भिक्खू सागर बोधीजी, शांतिरत्नजी आणि संपूर्ण श्रामणेर संघ तथा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तुम्हा सर्वांच्या हित सुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला सांगण्यात येत आहे, तेव्हा शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारा या बुद्ध वाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। माझ्यापूर्वी ज्याही भिक्खूंनी आपल्याला धम्म सांगितला, तो खरं तर अतिशय धम्मचारी बनण्यासाठी मार्मिक असा उपदेश होता। माझ्या उजव्या बाजूला बसलेले आमचे धम्मबंधू धम्मबोधीजी भंतेजी बोलले। खरं तर आम्ही बोलण्यापूर्वी एकमेकांशी डिस्कस करत असतो, कधी कधी चर्चा करत असतो की या प्रसंगी आपण काय बोललं पाहिजे। परिस्थितीचा आढावा घेऊन कधी कधी बोलावं लागते। त्यानुसार आमचे भंतेजी म्हणाले, भंतेजी मी काय बोलू? ते मोठे विद्वान आहेत, धम्माचे गाढे अभ्यासक आहेत, सिलवान आहेत, विनम्र आहेत। त्यामुळे त्यांनी विचारलं, भंते काय बोलू? तर मी त्यांना म्हणालो, बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मक्रांतीला अनुसरून आपण आपला उपदेश इथे करावा। त्यानुसार त्यांनी जो बाबासाहेबांचा त्याग सांगितला, रमाईचा जो त्याग सांगितला, तो मला वाटतं इथे बसलेले आपल्यासाठी पुरेसा आहे। तेवढे आपण नक्कीच सुज्ञ आहात। या उपर आपल्याला बाबासाहेबांच्या त्यागाबद्दल, रमाईच्या त्यागाबद्दल
अजून काही सांगण्याची आवश्यकता नाही. समझने वाले को इशारा काफी है असं कोणीतरी म्हटलेलं आहे. आणि एवढं पोट तिडकीनं सांगूनही समजत नसेल, आपण आपल्याच तालात राहत असेल, आपण आपल्याच धुंदीत जगत असेल, वागत असेल, तर त्याला या जगात कोणतंच औषध नाही. मग भंतेजी बोलल्यानंतर आमचे इंदवंश भंतेजी बोलले. खरं तर ते नेपाळ, कुशीनारा या भागातले हिंदी भाषिक आहेत, परंतु बाबासाहेबांच्या विचारांवर त्यांचं प्रेम आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे. म्हणून ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, औरंगाबाद असेल, इथे धम्म चळवळीला गतिमान करण्याचं काम करीत आहेत. त्यांनी सुद्धा भगवान बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती तुमची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी याकरिता सुंदर असे उदाहरण देऊन, कृषी भारद्वाजाचं उदाहरण देऊन आपल्याला उपदेश केलेला आहे. आमच्याकडे आता माईक आलेला आहे, तेव्हा आता बसल्या बसल्या मी विचार करत होतो की आज तुम्हाला काय सांगायला पाहिजे. मी निहाळत होतो, ऑब्झर्व करत होतो. बसलो तेव्हापासून आम्ही जागेवरच बसलेलो आहोत. जेव्हापासून मंचावरती बसलो तेव्हापासून आम्ही जागेवरच बसलेलो आहोत. आम्ही पण मांडी घालून खाली बसलो तिथे, आणि तुम्ही पण खाली मांडी घालून बसलात. काही लोक खुर्चीवर बसलेत, काही लोक तिकडे विहाराजवळ बसले होते, काही इकडे झाडाखाली बसले होते, काही इकडे काहीतरी बडबड करत होते, काही खुर्ची इकडची तिकडं करत होते. कोणी असे पाय करून बसलं होतं, कोणी लांब पाय करून बसलं होतं, कोणी असं बसलं होतं, कोणी जेवण झाले आता चला ना म्हणत होतं. भंतेजीने आपल्या टोला मारला तुम्हाला. हा बहुजन वर्ग आहे की भोजन वर्ग आहे हे आम्हाला अजूनही समजलं नाही. भाकरीसाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं हे जर अजून कळालं नसेल 65 वर्षांमध्ये आपल्याला, तर अजून बुद्ध कधी येतील, बाबासाहेब कधी येतील आपल्याला सांगायला. आमच्या भंतेजींनी नानकचंद ऋतू आणि बाबासाहेबांचा संवाद तुमच्यासोबत शेअर केला. खरोखर बाबासाहेब रडायचे तुमच्या माहितीसाठी, खरोखर रडायचे. त्या त्यागाला आपण जागलो पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म महान आहे, पण इंदवंश भंतेजी ज्याप्रमाणे म्हणाले की केवळ ऐकल्याने, केवळ जय जयकार केल्याने, केवळ तेवढ्यापुरतं गोड वाटल्याने त्याचा आपल्याला फायदा होणार नाही. कृतीत प्रॅक्टिकली आपण उतरवतो की नाही, आपण कृतीशील बनवतो की नाही, आपल्या स्वभावाला बदलवतो की नाही, हे फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांच्या ठिकाणी महान होतेच. आपण बाबासाहेब की जय म्हणलो काय आणि नाही म्हणलो काय, याच्यामुळे बाबासाहेबांना काय खुजेपणा येणार नाही. भगवान बुद्ध की जय म्हणलो काय, नाही म्हणलो काय, याच्यामुळे भगवान बुद्धाला खुजेपणा येणार नाही. धम्म की जय म्हणलो, संघ की जय म्हणलो म्हणजे त्या धम्माला खुजेपणा येईल की काय फार मोठा धम्माचा जय जयकार होईल असा काही विषय नाही. बुद्धाच्या ठिकाणी महान होते. सारं जग बुद्धाला मानतं, स्वीकारतं. आपल्यापेक्षा मोठमोठे विद्वान लोक, ज्ञानी लोक, परिव्राजक लोक, श्रमण लोक, भिक्खू लोक, ब्राह्मण लोक, क्षत्रिय लोक, वैश्य लोक, शूद्र लोक, महिला, पुरुष, सौंदर्यवती, व्यावसायिक अशा असंख्य लोकांनी बुद्धाला स्वीकारलेलं आहे. तुम्ही जर बुद्ध धम्माचा अभ्यास केलात, चक्रवर्ती सम्राट अशोकाने बुद्ध धम्माला स्वीकारलेलं होतं, कनिष्काने बुद्ध धम्माला स्वीकारलं होतं, सातवाहनांनी बुद्ध धम्माला स्वीकारलं होतं, नंद घराण्याने बुद्ध धम्माला स्वीकारलं होतं. भगवंताच्या काळात सावकार असलेल्या लोकांनी भगवान बुद्धाला स्वीकारलं होतं, अनाथ पिंडकाने बुद्ध धम्माला स्वीकारलं होतं, बिंबिसाराने, अजातशत्रूने भगवान बुद्धाच्या धम्माला स्वीकारलं होतं. बुद्ध महान आहेत, धम्म महान आहे, संघ महान आहेत, आपण क्षुल्लक आहोत. बुद्ध महान आहे, त्रिरत्न महान आहेत, होते, आहेत आणि राहतील. उगीचच बाबासाहेब म्हणाले नाही नागपूरच्या दीक्षाभूमीवर
नत्थी में शरणं अन्यं, बुद्धो में शरणं वरं, धम्मो में शरणं वरं, संघो में शरणं वरं, येतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. याचा काय अर्थ होतो माहिती आहे? नत्थी में शरणं अन्यं, माझे दुसरे कोणतेही श्रद्धास्थान शरणस्थान नाही. बुद्धो में शरणं वरं, बुद्धाशिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही. धम्मो में शरणं वरं, धम्माशिवाय माझं कोणतंही शरणस्थान नाही. संघो में शरणं वरं, संघाशिवाय माझं कोणतंही शरणस्थान नाही. येतेन सच्चवज्जेन, या सत्यवचनाने, येतेन सच्चवज्जेन म्हणजे या सत्यवचनाने, हो तू मे जय मंगलं, माझं जय मंगल हो. आता या वचनामध्ये जर असं म्हणल्या जात असेल की या सत्यवचनानं, कोणत्या, की नत्थी में शरणं अन्यं, बुद्धाशिवाय धम्माशिवाय संघाशिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही, हे वचन जर खरोखर प्रॅक्टिकली कृतीतून सत्य असेल तर ते सत्य वचन असल्यामुळे माझं जय मंगल होत राहील. म्हणून बाबासाहेब म्हणाले, घरात एक आणि बाहेर एक मला चालणार नाही. एक तर बुद्ध धम्म स्वीकारा, अन्यथा जिथे आहात तिथेच राहा. मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका, हा बाबासाहेबांनी शब्द प्रयोग केलेला आहे. तुम्ही 15 ऑक्टोबर 1956चं बाबासाहेबांचं भाषण जर वाचलं तर त्यामध्ये बाबासाहेबांनी शब्द प्रयोग केला की मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका. का मेंढरा हा शब्द वापरला माहिती आहे तुम्हाला? तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये कधी बातम्या वाचत असाल, एखाद्या हायवेवर रोडवर जर कधी ट्रक मेंढ्यानून गेला असेल, मेंढ्यांना चिरडलं असेल तर एकच मेंढी मरत नाही, किमान 2, 4, 5 मेंढ्या मरत असतात. एखाद्या विहिरीत मेंढी पडली असेल तर एकच मेंढी पडत नाही, तिच्यासोबत 2, 4, 5 मेंढ्या पडतात. कारण त्यांचा गुणधर्म आहे खाली पाहून पुढचीला फॉलो करायचं. पुढची विहिरीत गेली काय आणि ट्रक खाली गेली काय ते विचार करत नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी शब्द प्रयोग केला असावा मला वाटतं की मेंढरांसारखे मागे येऊ नका. मला बुद्ध धम्म पटला आहे, तुमच्या बुद्धीला पण सुद्धा जर तो पटत असेल तरच माझ्यासोबत माझ्या नावेत बसून या, अन्यथा गळ्यामध्ये मडकं अडकून घेतल्यासारखं समजू नका, करू नका, असा इशारा बाबासाहेबांनी दिला आपल्याला 15 ऑक्टोबर 1956ला. आत्ताच बघा 2, 4, 5 दिवसांपूर्वी विजयादशमीचा प्रोग्राम झाला. 65 वर्ष झाले या बोलण्याला बाबासाहेबांची. बाबासाहेबांनी हाही इशारा दिला 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं उद्या चालून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटवला. हे बाबासाहेबांचे शब्द आहे, आपल्या जिव्हारी लागत असतील पण हा बाबासाहेबांचा इशारा होता की महाराणी बुद्ध धम्म बाटवला, असं या प्रस्थापित व्यवस्थेनं आपल्याकडे पाहून म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. आज जर आपण आपल्या लोकांकडे पाहतोय, आमचे पूजनीय भंतेजी जसे म्हणाले की कशातच काही नाही, बस चाललंय म्हणून चाललंय, आणि पुन्हा छाती ठोकपणे आमच्या बाबासाहेबांसारखं कोणीच नाही, आमच्या बुद्धासारखं कोणीच नाही, आणि आमच्यासारखं कोणीच नाही, आणि आमच्यासारखं कोणीच नाही. यानं काय होणार आहे? हे घसा बसेल आपला म्हणू म्हणू, फायदा काय होणार आहे त्याने? आमची बुद्ध वंदना फारच चांगली, आमचा बुद्ध धम्म वैज्ञानिक आहे. अरे आहेच ना, पण तुमचं काय? बाबासाहेब चारित्र्यवान होते, बाबासाहेब सिलवान होते, बाबासाहेब गुणवान होते. बाबासाहेबांनी आपल्या लेकरांचा विचार केला नाही, ते सगळं खरं आहे, पण आपलं काय? बाबासाहेबांनी खूप काही केलंय, सर्व काही केलंय, आपलं काय? बाबासाहेबांनी आपलं घर दार जीवन समर्पित केलंय हो, पण हे नुसतं सांगू लागलो आपण इतरांना, फॉरवर्ड मेसेज फॉरवर्ड, सकाळी सकाळी व्हॉट्सअप ओपन केलं की बापा 800 लोक पोस्ट पाठवतात आम्हाला. मी विचार करतो बापा, म्हणजे जणू काय मी कालच दीक्षित झालो का काय, मला ही पोस्ट पाठवली व्हॉट्सअपवरची पोस्ट, आम्हाला पोस्ट, बाबा साहब ने ये कहा था.
बाबा साहब ने वो कहा था, भगवान बुद्ध का धर्म ऐसा महान है, भगवान बुद्ध की वाणी ऐसी महान है. मी विचार करतो कधी कधी आता नंबर सेव्ह राहतात कधी काही काही लोकांचे, आणि त्यांची कुंडली माहीत आपल्याला घरादाराची त्यांची. आता 10-20 वर्ष याच्यात गेल्यावर ही चर्या लगेच समजते ना हो. 5 मिनिटं माणूस सोबत समोर उभा राहिल्यावर चर्या समजते. हे रागीट आहे का, द्वेषी आहे का, अहंकारी आहे का, संशयी आहे का, कसं कंजूस आहे का, काय आहे ते. हे का चर्या समजत नाही का? म्हणजे मायबाप सोडले म्हणजे काय, म्हणजे असंच आहे का काय? ही चर्या लगेच समजते ना माणसांची. कोण प्रसन्न आहे, कोण श्रद्धावान आहे, कोण डुप्लिकेट आहे, कोण अश्रद्धावान आहे, कोण धार्मिक आहे, कोण अधार्मिक आहे, कोण कंजूस आहे, कोण खरा प्रामाणिक आहे, हे लगेच समजतं राव. आणि त्यांच्या पोस्ट आम्हाला, त्यांचे मेसेजेस आम्हाला की बुद्ध धर्म फार महान आहे, ह्याच्याबद्दल चिंतन केलं की हसायला येते एकट्यातच. की खरं जर एवढं समजलंय बापा की बुद्ध धर्म एवढा महान आहे, बाबासाहेब असं केलं आणि तसं केलं, तर यांच्या घरातलं गणित काऊन बिघडलेलं आहे. हे इकडं येते आणि ते घरी बसलेलं घरीच राहते, नाही तर भलतीकडेच जाते 9-9 दिवस कोणीकडे तरी. मग बाबासाहेब गेले कुठं, नाही का? अहो बाबासाहेब तर महानच आहे ना, पण हे कारभार चाललाय कुठं, गाडी चालली कुठं आपली, पोरग घे भलतीकडे चाललं, इथं एकही पोरग नाही. काही ठराविक जर सोडले तर गेले कुठं. मग हे सांगायचंय कुणाला, शिकवायचंय कुणाला, आणि बाबासाहेब मान आहेत कोणासाठी? फक्त लोकायला सांगण्यासाठी. सांगा ना मग तुम्ही. ह्याचा कधी कधी लोकांनी आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की बाबासाहेब जर महान होते, आता पूजनीय भंतेजी म्हणाले, जर गंगाधराचं हातावर मरण झालं, तुमच्या लेकरांचा जर बाबासाहेबांनी विचार केला तर तुमच्या लेकरांना नादाला लावलं का तुम्ही इकडे? तुम्हाला सगळ्यांना वाटते पोरगा आमचा पायलट बनाव, इंजिनियर बनाव, डॉक्टर बनाव, वकील बनाव, अजून काय काय बनाव, बिलकुल बनला पाहिजे आणि बनवा. पण केवळ पायलटच बनवला ना, आणि केवळ इंजिनियरच बनवला ना, आणि केवळ डॉक्टरच बनवला ना, तर तुम्ही आमचेच मायबाप आहे. आम्ही तुमच्यातच राहतो का? आम्हाला समजतच नाही का तुमचा डॉक्टर असलेला पोरगा तुमच्यासोबत कसा राहते ते? आणि आम्हाला समजतच नाही का तुमचा इंजिनियर असलेला पोरगा तुमच्यासोबत, तुमच्या सोबत आणि त्याच्या मायसोबत आणि त्याच्या बापासोबत आणि त्याच्या बहिणीसोबत आणि त्याच्या भावासोबत कसा व्यवहार करते? आम्हाला समजतच नाही का? लगे तुम्ही 5-5 किलो पेढे वाटलेले ज्या पोरासाठी, त्याच्यासाठी तुम्ही किती मुळमुळ रडता हे आम्हाला दिसतच नाही का? बरं हे का होते असं माहितीये? ध्यानावर नसल्यामुळे होते. बाहेरच असं, हा हे असं ते तसं, हे बाहेर. अरे बाहेर काय? भगवान बुद्ध म्हणाले आतमध्ये पहा. भंतेजीने सांगितलं ना, सांस को देखो. थोडस ध्यानावर येण्यासाठी ध्यानही करा, सील पालन करा, दान पुण्य करा, समाजाचं देणं लागतो, समाजाचं देणं लागा. आपलं घर सुधरवा अगोदर, समाज सुधरत राहील. आपलं घर अगोदर सुधरवा, समाज सुधरत राहील ना. समाज केव्हा सुधरेल? बाबा साहब म्हणाले मुझे भारत को बौद्धमय बनाना है. बाबा साहब ने ये सपना देखा था, ये सही बात है, हकीकत है. लेकिन बाबा साहब ने संविधानाच्या माध्यमातून या भारताला बुद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. संविधानाच्या चौकटीत राहून जे कोणी पंचशिलेचं उल्लंघन करेल त्यांना संविधान गुन्हेगार साबित करतं आणि शिक्षा देतं. पण प्रॅक्टिकली ज्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे त्यांना प्रॅक्टिकली बौद्ध बनावं लागेल. कारण बाबासाहेबांनी इशारा दिला की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे पाहून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धर्म बाटवलं. आता तुम्ही त्यांच्या आजूबाजूला राहत असाल आणि या 9 दिवसांमध्ये तुम्ही अनवाणी पायानं फिरत असाल तर व्हॉट्सअप त्यांच्याकडे बी काय, फेसबुक त्यांच्याकडे बी काय, आणि गुगल त्यांच्याकडे बी आहे, आणि शिक्षण त्यांच्याकडे पण आहे. आणि त्या गुगलवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर कोणी काही वाचू शकते.
असं थोडी आहे की बाबासाहेबांबद्दल लिहिलं आणि तुमचे फक्त बौद्ध लोकच वाचू शकतात. असं थोडी आहे की भगवान बुद्धाबद्दलचं ज्ञान फक्त बौद्ध लोकच वाचू शकतात. जग हे फार पुढे गेलेलं आहे, तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्यामुळे असं नाही की त्यांना 22 प्रतिज्ञा माहीत नाही आणि तुम्हालाच माहीत आहे. फक्त 22 प्रतिज्ञा त्यांना माहीत आहे, पण त्यांनी तुमच्यासारख्या शब्दा घेतलेल्या नाही आहे. खोट्या. भीम के लखते जिगर, आधे इधर आणि आधे उधर. काल जालन्यात गेलो एका लग्नाला आणि आम्ही बसलो 6:30चं लग्न होतं आणि ती वाजू लागलं डीजे. मला वाटलं बा कोरोना आला, बरं झालं. यामुळं की हे 11चं लग्न 4 वाजता लावू लागले. अजून लोक येऊ द्या, अजून लोक येऊ द्या, अजून लोक येऊ द्या. आणि प्रशासनानं डीजे बीजे बंद केलाय. म्हटलं बा बरं झालं एका निमित्तानं, कारण बाबासाहेबांना लय धनवान बनवलं यांनाच फक्त, आणि बाकीचे सारेच कंगाल झालेत या देशातले. म्हणून यांच्याकडे लयच पैसा आलाय आणि कपाटात राहीच ना झालाय. दान धर्मासाठी काही येत नाही, पण डीजे साठी, कपडे घेण्यासाठी, काय काय करण्यासाठी लय पैसा आलाय. म्हणून यांनाच फक्त पैसा असा करा म्हणतोय की काय, म्हणून डीजे यांच्याच वाट्याला दिला असं वाटत होतं. आणि त्याच्यावर ते काय काय काल गाणं लागलं बा, कोणाचं तरी माय काय काय म्हणते ते, पण माय बी काय म्हणतात ना, आता गेलं बघा ते 9 दिवस काहीतरी ते गाणे लागले. बाबासाहेबाचं वाजलं आम्ही चाललो तिथून, तर बाबासाहेबाचं गाणं वाजलं, भगवान बुद्धाचं गाणं वाजलं. आम्ही गेलो आणि त्या डीजेचा आवाज लय लांब येत होते आणि ते लागलं ना. मग ते आऊ काय तरी मी एक भंतीजीला म्हटलं, भंतीजी हे काय आहे आता? म्हणे काय करा म्हणे, आता लोक काय ऐकता का म्हणे, आपलं बाबासाहेबांचं ऐकलं नाही, आपलं काय ऐकतील म्हणे लोक. जिन्होंने बाबा साहब को रुलाया जीते जी वो क्या खा का अपना सुनेंगे. भाकरी खाले की निघले. जायचंच कुठं? इथंच ह्याच तालुका औरंगाबादचा हो का लासूर आहेच किती लांब. कोणते गाव ते वाचले तुम्ही? ते काय लय लांब पाकिस्तानला का ते गाव. आणि यांच्याकडे नरेंद्र मोदी येणार होता का कोणी? का लयच मोठा अर्जंट काम आहे बुवा, आणि भाकरी खाली की निघले. आले कशाला होते? जेवायला. अरे बाबासाहेबांना एवढं दिलं आपल्याला की रोज पंचपक्वान्न खाऊ शकता तुम्ही. रोज जिथं जायचं तिथं काय टप्पूच मारायला जायचं फक्त. जिथं जा तिथं टप्पू मारले की निघले. म्हणून हे म्हणते की आमचे वैतागून म्हणले बा भाकरीच देऊ नये यायला कार्यक्रमात आलंच. तिकडं ध्यान. लग्नातही गेले, अशी गर्दी बाबा. लग्न लावलं भंतीजी काल, आणि ते बुफे सिस्टम आलं आता. अगोदर पंक्ती उठायच्या, आता बुफे सिस्टम आलं. आम्ही मंचावरच होतो, लग्न लागलं. ते म्हणले बसा, म्हणले भंतीजी 5 मिनिटं बा. बसलो बा. आता बसा म्हणल्यावर तिथं 5 मिनिटं आम्ही का बसत नाही लग्न लावल्यावर. आणि पाहिलं मी असा निहाळत असतो आपण लोकांना. बाबासाहेब के लगते जिगर आहे ना, निहाळलं पाहिजे बाग. सांगता येते असं काहीतरी. पाहिलं तर असं ते एका बाजूला लावले होते ते बुफे सिस्टम. आमच्यासोबत एक उपासक होता. मी म्हटलं बा त्याला कोणाला तरी सांगा बा, याला जेव घाला, आम्हाला निघायचं औरंगाबादला. आणि पाहिली नजर टाकली मी तर बापा असे त्या अगोदर लोक पडायचे म्हणा. आपले बाबासाहेब म्हणाले ते पत्रवळ्या टाकून दिल्या की नाही, एकीकडे कुत्री आणि एकीकडे हे लोक. म्हणजे अगोदरची अशी म्हणजे परिस्थिती आणली होती म्हणे एका धर्मानं. मला लगेच तेच ध्यान आलं. मी म्हटलं अगोदर एकीकडे कुत्रे ओढायचे आणि एकीकडे हे माणसं भिकारी होते. मालामाल बनाया बाबा साहब ने, मालामाल बनाया. फिर भी वो साइकोलॉजी जो है वैसे की वैसे. किसी भी प्रोग्राम में जाना है, बस खाना खाने के लिए जाना है, और खाना खा लिया तो जाके सोना है. काहे का बुद्ध और काहे का धम्म. बस जब कभी प्रोग्राम होता है बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. ये जो सिच्युएशन, ये जो परिस्थिती है, ही जी परिस्थिती आहे मोठी भयानक आहे तुम्हाला सांगतो. म्हणून बाबासाहेबांचा त्याग आठवला पाहिजे आपण. अनंत उपकार केले हो त्या महामानवाने आपल्यासाठी. आपल्यातला अहंकार गेला पाहिजे, आपल्यातली ईर्ष्या गेली पाहिजे, आपल्यातला रागराग गेला पाहिजे, आपल्यातले मतभेद गेले पाहिजे, आपल्यातले मनभेद गेले पाहिजे. हा विस्कळीतपणा जो आहे तो गेला पाहिजे, बेशिस्तपणा गेला पाहिजे, शिस्तबद्ध असले पाहिजे बौद्ध लोक.
बाबासाहेबांच्या विचारांचे लोक अनुयायी कुणाला म्हणतात माहिती आहे? अनुयायी शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला काय होत होते? आपण जे म्हणतो की हम बाबा साहब के अनुयायी आहे, अनुयायी शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? कधी विग्रह करून पाहिला का तुम्ही? विग्रह माहिती आहे तुम्हाला? ग्रामरचा पार्ट आहे विग्रह करणे. मराठीमध्ये फोड करायची एखाद्या शब्दाची. अनुयायीचा अर्थ होतो की अनुकरण करणारे. कुणाचं? ज्यांचे अनुयायी म्हणून घेतो आपण त्यांचं अनुकरण करणे. आता आपण कोणाचे अनुयायी म्हणून घेतो? बाबासाहेबांचे, भगवान बुद्धांचे. मग त्यांच्यामध्ये जे सद्गुण होते, ते जे सद्गुणांची खाण होते, त्या सद्गुणांचं आपण अनुकरण करणारे असलो पाहिजे. सगळे सद्गुण. मग बाबासाहेबांमध्ये जी गुणवत्ता होती ती 100% आपल्याकडे असायला पाहिजे असते. 100% आपल्याकडे असायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण बुद्ध धम्म संघाला समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या त्यागाचा खरोखर विचार केला पाहिजे. 1935ला धर्मांतराची घोषणा करतात बाबासाहेब. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, ते माझ्या हातात नव्हते, पण हिंदू म्हणून मी कदापिही मरणार नाही. हे काय द्वेषानं म्हणून बाबासाहेबांनी गर्जना केली नव्हती. या लोकांच्या प्रति काही वैर होतं म्हणून गर्जना केली नव्हती. माणसाला माणसासारखं जगू दिल्या जात नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी घोषणा केली होती. येवल्याला गरजले आणि नागपुरात बरसले बाबासाहेब. हे महापुरुषाचं लक्षण आहे. गरजणं आणि बरसणं, बोलणं एक आणि करणं एक, हे महापुरुषाचं लक्षण नसते. महापुरुष जे बोलतात तसं करतात, जसं करतात तसंच बोलतात. डुप्लिकेट नसतात आपल्यासारखे. ते बोलायचं एक आणि करायचं एक, नाही का? बोलायचं एक आणि करायचं एक, असे डुप्लिकेट नसतात. महापुरुष महापुरुष असतात, ते संत असतात. आणि म्हणून आपण बुद्ध धम्माला समजून घेतलं पाहिजे. जाता जाता मी माझ्या उपदेशामध्ये तुम्हाला 5 प्रकारची संपत्ती सांगणार आहे. मी आता विचार केला.